नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 24. दुसऱ्या दिवशी शनाया तिच्या नेहमीच्या वेळेवर सेटवर पोहोचली. तिची भिरभिरती नजर वीणाला शोधू लागली, पण ती तिला कुठेही दिसली नाही. तिने तिच्या मॅनेजरला विचारले तर कळले ती अजून आली नाही. तिचे प्लॅन वर्क झाले म्हणून शनाया खुशीतच तिचे आवरायला निघून गेली. वीणा अगदीच फ्रेश मूडमध्ये सेटवर पोहोचली. तिला बघताच सगळे तिची विचारपूस करू लागले. शनाया आवरून बाहेर आली तर सगळ्यांना एका जागी गोळा झालेले बघून तिला जरा आश्चर्य वाटले. तिकडे काही झाले आहे का? शनायाने तिच्या मॅनेजरला विचारले. मलाही काही माहीत नाही, मी आलेच जरा बघून. बोलतच मॅनेजर लगबगीने गर्दीच्या ठिकाणी गेली. वीणा सगळ्यांशी हसून बोलत होती, पण हे काय? तिचा चेहरा तर नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होता. ती गोंधळलेल्या अवस्थेत शनाया जवळ आली. आता तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजले? शनाया तिच्याकडे रोखून बघू लागली. तेव्हाच वीणा गर्दीतून बाहेर येत मेकअप रूमच्या दिशेने जाताना दिसली. ही इथे कशी? आणि हिचा चेहरा एवढ्या लवकर बरा कसा झाला? तू नक्की तिच्या मेकअप किटमध्ये केमिकल टाकले होतेस ना? शनाया पहिले तर आश्चर्यचकित झाली, पण लगेच ती रागात तिच्या मॅनेजरला बघू लागली. हो मॅम, मी स्वतः त्यांच्या किटमध्ये केमिकल मिक्स केले. ब्लशर, आय शॅडो, फाउंडेशन, पावडर, लिपस्टिक. पण वीणा मॅमवर कुठल्याही प्रॉडक्टने साईड इफेक्ट झाले नाही. कसं शक्य आहे? त्याने ते किट यूज केले नसणार. मॅनेजर स्वतःचा बचाव करत बोलली. हिचे नशीब एवढे कसे जोरावर आहेत? मागे अचानक VR मधून तिला काढले तर SRमध्ये तिला जॉबवर ठेवले. एवढेच नाही तर तिची पहिलीच मूवी सुपरहिट झाली. गरबा नाईटच्या वेळेसही तीच जिंकली आणि आता इथेही वाचली. पण कसे शक्य आहे? नक्कीच इंडस्ट्रीमध्ये हिचा कोणी शुभचिंतक असावा, पण कोण आहे तो? शनाया विचार करत भिरभिरत्या नजरेने पूर्ण सेटवर त्या व्यक्तीला शोधू लागली. डायरेक्टर, प्रोड्युसर त्यांची चर्चा करत होते. इतर क्रू मेंबर त्यांच्या कामात बिझी. सगळीकडे एकच गडबड होती. तिला संशयास्पद असा कोणी आढळलाच नाही. असे बरेच चान्स येतील, बघू तरी तुझे नशीब किती तुला साथ देते. शनाया स्वतःशीच बडबडली. वीणा मिरर समोर बसली. मेकअप आर्टिस्टने वीणाचा नेहमीचा ब्रँडचे मेकअप किट टेबलवर ठेवले. अरे वा, ती कालची मेकअप किट यूज करशील? ॲक्च्युअली खूप छान ब्रँड आहे. मेकअप पण लवकर रिमूव्ह होतो आणि अगदीच सेफ आहे, वीणा बोलली. ओ, ओके. तो ब्रँडच तसा आहे मॅम. आपल्या इंडियामध्ये सहज उपलब्ध नसतो. स्पेशल डिमांड द्यावी लागते. माहीत नाही ती किट आपल्या सेटवर कशी आली, कारण ती खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि काल मी तुम्हाला जरा खोटं बोलले. शनाया मॅमचा दुसरा ब्रँड आहे. तुमच्या लॉकरमधून जुनी किट काढले तर ती खराब दिसली आणि तिथेच हे न्यू ब्रँडची किट होती. मला वाटले प्रोडक्शन कंपनीने प्रोव्हाइड केले असावे, पण तुम्ही गोंधळलेले दिसलात म्हणून मजबुरीने मला तुमच्याशी खोटं बोलावं लागले. वीणाचा मेकअप करून देत रेवा बडबड करत होती. डोळे मिटून वीणा तिच्या बोलण्याचा विचार करत होती. एवढी एक्सपेन्सिव्ह किट प्रोडक्शनवाले का प्रोव्हाइड करणार? तेही फक्त माझ्यासाठी? जाऊ दे, पण भारी आहे ही किट. यानंतर मी हाच प्रॉडक्ट यूज करेन, वीणा स्वतःशीच बोलली. संध्याकाळी शूटिंग आटोपून वीणा पियुष मानसीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. पियुषला आज रक्त चढवत होते. ते बघूनच वीणाला कसे तरीच झाले. एवढे दिवस होऊनही शनाया मात्र त्यांना भेटायला गेली नव्हती. मानसी, पियुष तिच्या वाटेला नजर गडून बसले होते. मानसीने तर तिला कॉलही केले. वेळ मिळेल तसे येऊ, शनायाने असे कारण दिले. त्यावर मानसी मात्र शांत झाल्या. वीणाच्या टेस्टचे रिपोर्टही अजून आले नव्हते. बोन मॅरोसाठी कुटुंबातीलच व्यक्तीचे बोन मॅरो हवे असे काही रूल्स नसतात. जगातील कुठल्याही अनोळखी व्यक्तीचे बोन मॅरो हे कोणालाही मॅच होऊ शकतात आणि तोच विचार करून वीणाने ब्लड टेस्टसाठी दिले होते. होऊ शकते तिचे बोन मॅरो
पियुषला मॅच होऊ शकते, तिच्यामुळे एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीला जीवनदान मिळेल. 8 दिवसानंतर कोल्हापूरच्या रस्त्यावरून कार वेगाने पडत होती. मागच्या सीटवर बसलेली वीणा बरीच अस्वस्थ दिसत होती. तिच्या शेजारी बसलेला विद्युत, तोही अस्वस्थ होता. वहिनी साहेब त्यांच्या लग्नाला होकार तर देतील ना, डोक्यात विचार घुमत होते. वीणा, त्याने तिचे हात हातात घेतले. तिचे हात अगदीच थंडगार पडले होते. डोळ्यात पाणी, तर ती बेचैन होत त्याला बघत होती. काय झाले विनू, तुला बरं वाटत नाही आहे का? काका, कार हॉस्पिटलमध्ये घ्या. विद्युत जरा पॅनिक झाला. त्याने लगेच तिच्या हातावर हात घासायला सुरुवात केली. मी ठीक आहे, हॉस्पिटलला जायची गरज नाही, वीणा स्वतःला सावरत बोलली. आर यू शुअर? त्याने शांतक नजरेने तिला बघितले. तिने होकारात मान हलवली. विद्युतने तिला प्यायला पाणी दिले. ती खिडकीतून बाहेर बघत होती. डोळे सारखेच भरून येत होते. नजरेसमोर भूतकाळातील काही कटू आठवणी. विद्युतने लगेच तिचे हात हातात घेतले, तसे वीणाने त्याला पाहिले. मी कायम तुझ्या सोबत आहे क्युटी पाय. विद्युत तिच्या हातावर दाब देत तिच्या डोळ्यात बघत बोलला. ती कसनुसं हसत त्याला बघू लागली. कोल्हापूर. आद्या नुकतेच बायकांची मीटिंग संपवून बाहेर पडली की तिचा मोबाईल रिंग झाला. आद्या, कुठे आहेस तू? तुला कितीदा सांगितले तू आम्हाला आमच्या जवळ हवी असतेस, पण प्रत्येक वेळी तुला आमचा विसर पडतो. कॉल रिसीव्ह करताच पलीकडून चिडका आवाज आला. आद्या गालातच खुदकन हसली. वीक, तुम्ही दोघे घरी पोहोचलात का? आणि समोती कुठे आहे? आद्याने विचारले. तसे विक्रमने त्याच्या शेजारी बसलेल्या समृद्धीकडे पाहिले, जी हसतच कारच्या खिडकीतून बाहेर बघत होती. ते ठीक आहे, तोंड वाकडं करत विक्रम बोलला. अच्छा, मीही लगेच निघते हा बच्चा. तो घरी पोहोचायच्या आधी मी पोहोचेल, आद्या बोलली. पक्का ना? नाहीतर नेहमीसारखी राहशील तुझ्या जनतेत बिझी. वीक गाल फुगवून बोलला. आज नाही राहणार पक्का. आद्याने हसतच कॉल कट केले. ती कारमध्ये बसणारच की एक वयस्कर माणूस पळतच तिच्या जवळ आला. वहिनी साहेब. त्यांचा आवाज ऐकताच आद्याची पावले अधांतरी राहिली. तिने वळून पाहिले तर ते वयस्क व्यक्ती धापा टाकत उभे होते. काका, अहो कशाला पडत आलात? बरे तुम्ही बसा इथे. आद्याने त्या व्यक्तीच्या हाताला पकडून शेजारच्या चबुतऱ्यावर बसवले. तिने लगेच त्यांच्या पुढ्यात तिची पाण्याची बॉटल पकडली. त्या व्यक्तीने थरथरत्या हाताने कसे तरी 2 घोट पाणी पिऊन घेतले. आद्या डोक्यावरचा पदर सावरत त्यांना गंभीर मुद्रेने बघत त्यांच्या शेजारी उभी होती. आता बोला, काय झाले? काकाने बॉटल तिला दिले तसे त्यांचे झाकण लावून घेत आद्याने विचारले. वहिनी साहेब, रावसाहेबांची माणसं परत एकदा त्रास द्यायला लागली. ते घरातील सामान फेकत आहेत, तो वयस्कर व्यक्ती बोलला. तसे आद्याने शुष्कारा सोडले. तुम्ही परत रावसाहेबांकडून पैसे घेतले? आद्याने नाराजीत त्यांना पाहिले. तसे त्यांनी नजर झुकवली. माफ करा वहिनी साहेब, पण मीही मजबूर आहे. त्यांच्या रानात काम करतो म्हणून काही अडचणी आल्या की त्यांच्याकडूनच मदत घेतो, काका ओशाळून बोलले. पण काका कितीदा सांगितले, पैशाची अडचण आली तर महिला बचत गट आहे, तुम्ही तिथून मदत घ्या. रावसाहेब कसे आहेत तुम्हाला वेगळे सांगायची तर काही गरज नाही, तरीही तुम्ही वारंवार त्याच चुका करता. आद्या त्यांना रोखून बघू लागली. माफ करा वहिनी साहेब, यानंतर अशी चूक नाही करणार. पण आता तुम्हीच त्या माणसांना अडवू शकता.
काकाने आध्यापुढे हात जोडले. आध्याने ते लगेच खाली घेतले. त्यांना रघु शेजारी पॅसेंजर सीटवर बसायला सांगून ती मागच्या सीटवर बसली. तसे कार वेगाने त्यांच्या घराच्या दिशेने निघाली. काही वेळात त्यांची कार काकाच्या घरासमोर थांबली. नुकतेच 2-3 वर्षाआधी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेले छोटेसे त्यांचे घर. शेजारीच त्यांचे पडके कौलारू घर होते. 2-3 धष्टपुष्ट माणसे त्यांच्या घरातील सामान बाहेर काढत होती, तर काकाची बायको रावसाहेबांच्या माणसांना अडवण्याचा प्रयत्न करत होत्या. बाहेर अंगणात त्यांची मुलगी आपले उजाडलेले घर बघून कासावीस होऊन रडत होती. शेजारी फक्त दुरून बघण्याचे काम करत होते. ए काके, आम्हाला अडवू नकोस. 3 वर्षाआधी सिरपा काकाने मालकाकडून पैसे घेतले होते. आज उद्या करत काकाने आजवर पैसे दिले नाही. माहीत आहे व्याज चढून किती रुपये झाले. तेवढेसे पैसे तुम्ही परत करू शकले नाही. तिथे आता तर मोठी रक्कम आहे. काय परत करणार? म्हणून तुमचे हे राहते घर आता रावसाहेबांचे झाले. तसे लिहून दिले होते काकांनी. रावसाहेबांचा माणूस बोलला. अच्छा, असे किती पैसे घेतले होते सिरपा काकांनी? आणि तुमच्या रावसाहेबांनी किती व्याज चढवले होते जे त्यांचे राहते घर खाली करायला तुम्हाला पाठवले? आध्याचा करारी आवाज आसमंतात घुमला. तसे सगळ्यांनी वळून आवाजाच्या दिशेने पाहिले तर ग्रे कलरची साडी, त्यावर रेड कलर एम्ब्रॉयडरी डिझायनर रेड मॅचिंग ब्लाऊज, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, गळ्यात नाजूक छोटं मंगळसूत्र, भांगेत उठून दिसणारे लाल कुंकू, हातात सोन्याचे कडं, नाजूकसा सुंदर चेहरा, पण त्याची करारी नजर, डोक्यावरचा पदर सावरत चपाचप पावले टाकत ते काकाच्या घरासमोर उभी झाली. तिच्या पाठी बॉडीगार्ड कम ड्रायव्हर रघु होताच. तिला बघताच जमलेल्या सगळ्यांच्या ओठावर हसू फुलले. तर रावसाहेबांची माणसं मात्र आवंडा गेडून तिला बघू लागले. तुम्ही जसे हे सामान बाहेर काढले तसे आत नेऊन ठेवा. आध्याने त्यांना ऑर्डर दिली. तुम्ही आमच्या कामात अडथळा आणू नका वहिनी साहेब. आम्ही फक्त रावसाहेबांच्या आदेशाचे पालन करत आहोत. तुम्हाला जे बोलायचे ते त्यांच्याशी बोला. त्यांच्यातील एक व्यक्ती तरीही हिम्मत करून बोललाच. तुमच्या रावसाहेबांशी तर मी बोलणारच आहे. मलाही जाणून घ्यायचे आहे त्यांनी कोणत्या पद्धतीने हिशोब केले की 25,000 रुपयासाठी एखाद्याचे राहते घर खाली करण्याची ऑर्डर दिले. पण त्याआधी तुम्ही हे सगळं सामान आत्ताच्या आत्ता आत नेऊन ठेवा, नाहीतर तुम्हालाही माहीत आहे मी काय करू शकते. आध्या हाताची घडी घालून त्या माणसांना बघू लागली. तसे तिघांनी एकमेकांना पाहिले. याआधीही त्यांनी आध्याकडून मार खाल्ला होता. अजूनही ते विसरले नव्हते. किती क्रूरपणे मारायची ती, मग हातात काहीही येऊ दे. आणि आता तर त्याची गँग होती जी कुठेही भांडण होऊ दे पहिले तत्पर असायची. सगळं आठवूनच तिघे थरथरायला लागले. त्यांच्या कपाळावर घाम जमा झाला. परत त्यांना मार खायचे नव्हते. मग का? पडत्या फळाची आज्ञा समजून तिघांनी सगळे सामान आत नेऊन ठेवायला सुरुवात केली. सगळे हसतच आध्याकडे बघू लागले तर नेहमीसारखे व्हिडिओ कॉलवर सम्राट त्याच्या केबिनमध्ये बसून त्याच्या लाडक्या बायकोचे कारनामे बघत होता. उफ, ही अदा फक्त दुरूनच आम्ही बघू शकतो. आम्ही जवळ गेलो तर मॅडमला फक्त लाजायचे असते. परत ते आमचे कार्ट असतोच आमच्या डोक्यावर बसून. बायको, आय मिस यू. सम्राटने हसतच तिला फ्लाइंग किस दिले. ओ हो भाई, भाभीवर दुरूनच प्रेमाचा वर्षाव केला जात आहे तर. वीर आत येत त्याला चिडवत बोलला. नन ऑफ युअर बिझनेस. बायको आहे ती आमची. आम्ही तिच्यावर कसे प्रेम करायचे हे तू आम्हाला सांगू नकोस. आता तुझेही लग्नाचे वय झाले. जरा स्वतःची बायको येऊ द्या, म्हणजे दुसऱ्याच्या लाईफमध्ये डोकावून बघणार नाही. सम्राट चिडून वीरकडे बघू लागला तर वीर नाराजीत त्याला. संध्याकाळच्या दरम्यान विद्युतची कार कोल्हापूरमध्ये दाखल झाली. शहराच्या वेशीवर येताच वीणाने घाईने तिच्या बॅगमधून काळ्या रंगाचे गॉगल काढले आणि एक स्कार्फ. तिने लगेच गॉगल डोळ्यावर चढवली. स्कार्फ चेहऱ्यावर ते गुंडाळून घेतले. यासाठी नाही की ती फेमस ॲक्टर होती, तर यासाठी की कधी काळी ती अशीच लपत जगायची. 2 लोकांसमोर मानाने उभे राहायची तिला मुभा नव्हती.
बायकांच्या तिच्यावर गडलेल्या त्या तिरस्कारित नजरा, जणू तुझ्यामुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यांच्या डोळ्यातील ते प्रश्न, या सगळ्यांपासून बचाव म्हणून ते स्कार्फ बांधायचे आणि आजही त्याच भीतीने तिने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळले. तिचे हृदय भीतीने अक्षरशः कापायला लागले. बसल्या जागेवर तिचे पाय थरथरत होते. विद्युत गोंधळून तिला बघू लागला. म्हणजे भीती कशाची? सोन्याचं चम्मच तोंडात घेऊन जन्माला आलेला तो. कधी कशाची झड त्याला पोहोचली नाही. गरिबीचे, मजबुरीचे जिणे काय असते कसे कळणार होते त्याला? तरीही आधार द्यायला त्याचे हात पुढे सरसावले. तिचे हात हातात घट्ट धरून तो शांत बसून होता. ड्रायव्हरने तिला ॲड्रेस विचारले. तिला माहीत होते या दरम्यान त्या गावात फेरी मारत असेल, कुठली मीटिंग घेत असेल, नाही तर ग्रामपंचायतमध्ये असेल. तिने कार ग्रामपंचायतमध्ये घ्यायला सांगितले. ड्रायव्हरने चौकशी केली तर कळले आध्या शिरपा काकाच्या घरी आहे. मग काय, कार तिकडेच घेतली. काही वेळातच ते शिरपा काकाच्या घरासमोर पोहोचले. बरीच गर्दी जमली होती. हे काय आहे क्युटी पाय, एवढे लोक कशाला जमले इथे? न कळून विद्युतने विचारले. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाले असणार आणि वहिनी साहेब त्याचा न्यायनिवाडा करत असणार. वहिनी साहेब आणि त्यांचा न्यायनिवाडा अगदी विलोभनीय दृश्य, मिस करू शकत नाही. चला उतरा तुम्ही. बोलतच वीणा घाईने उतरलीही. ती लोकांच्या मागे उभे राहून आध्याकडे एकटक बघत होती. तिला बघून डोळ्यात पाणी, ओठावर हसू फुलले तिच्या. विद्युतही डोळे मोठे करून आध्याकडे बघत होता. तिचे ते गुंडांना धमकावणे, तिची बोलण्याची पद्धत, तो रावडी अंदाज. हा. वीणा बोलली त्याप्रमाणे खरंच विलोभनीय दृश्य होते. विद्युत तर आवंडा गेडून एकटक आध्याकडे बघत होता. ह्या वहिनी साहेब आहेत? मग तर लग्न विसरूनच जा विद्युत. तुझी क्युटी पाय आता काही तुला भेटत नसते. ती स्त्री असून एवढी निडर आणि तू धत तुझी जिंदगी. एकतर मास्क मागे चेहरा झाकलेला, नाहीतर कुठल्या तरी अवतारामागे तुझी खरी ओळख लपलेली. जिथे तू तुझ्या खऱ्या रूपात वावरू शकत नाहीस तिथे यांचे मन कसे जिंकणार? कसे तरी दोन शब्द तोंडातून फुटत होते, तेही विरले. कसं होणार माझे? विद्युत आता स्वतःच्याच नशिबावर रडत होता. क्युटी पाय, त्याने वीणाचे हात पकडले. जणू एखादा छोटा मूल घाबरला असल्यास त्याच्या आईच्या कुशीत शिरतो, नाहीतर तिचे हात पकडून तिच्या मागे स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करतो, तसेच काहीसे विद्युतचे झाले. थांबा ना सर, काय भारी दिसतात वहिनी साहेब. म्हणून तर साहेब त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. वीणा अजूनही तिच्याच धुंदीत आणि विद्युत घाबरलेला आवंड्यावर आवंडे गिळत होता. त्या गुंडांनी एकदाचे पूर्ण सामान शिरपा काकाच्या घरात ठेवले. ते तिथून जाणारच की आध्याने त्यांना अडवले. 1 मिनिट, मला बघू द्या तुम्ही सामान कसे लावले. तिघांकडे रोखून बघत आध्या बोलली. काकी, आधी तुमचे सामान असेच लावले होते? घरात चौफेर नजर फिरवत आध्याने विचारले. नाही बेटा, काकी बोलल्या. ऐकले का? चला, तुम्ही जिथून सामान उचलले सगळं तिथे लावायचं. आणखी एक, परत रावसाहेबांच्या बोलण्यावरून कोणाचे घर खाली करायला आले ना तर याद राखा, नाही तुमच्या घरातून काढून त्या बेघर लोकांना तुमचे घर राहायला दिले तर नाव नाही लावणार. आध्या सम्राट मोहिते पाटील. आध्याने एका हाताने डोक्यावरचे पदर व्यवस्थित करत धमकीवजा सुरात बोलली. मग कोणाला धाड भरली तिच्या विरोधात जायची? बिचारी मुकाट्याने त्यांचे काम करू लागले. आणि काकाची मुलगी, ओ भाऊ, ते सामान जरा व्यवस्थित लावा. एक सामान जरी तुटले ना तर बघा. तिलाही जोश आला. आद्या हसून तिला बघू लागली. बरं काका, आता येते मी. आणि हो, परत यांच्यापैकी कोणीही तुम्हाला त्रास दिले तर मला सांगा आणि शक्यतोवर यांच्यापासून दुरूनच संबंध ठेवा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आद्या बोलले तसे काकाने हात जोडून होकारात मान हलवले.
काकीही लगेच तिच्या जवळ आल्या. धन्यवाद बेटा, त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवले. हे माझे कर्तव्य आहे काकी, आणि मी हे सगळं माझ्या स्वार्थासाठी करते. तुमच्या आशीर्वादाचे हात असे माझ्या डोक्यावरून फिरतात ना, म्हणून तर प्रत्येक संकटाशी लढण्याची शक्ती मिळते. आत्या हसून बोलली. तिने बाहेर येत सगळ्या जमावावर नजर फिरवली. तिची रागीट नजर बघून सगळ्यांच्या नजरा झुकल्या. ती हताश सुस्कारा सोडून कारच्या दिशेने निघालीस की एक नाजूकसा आवाज कानावर पडला. वहिनीसाहेब. आध्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तर मागे अंगावर ब्लू कलर साधासा अनारकली, डोक्यावर गॉगल, चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळलेली मुलगी उभी होती. आपण? आध्या गोंधळून तिच्या पुढ्यात उभी झाली. वीणा. ती एकटक आध्याकडे बघत होती. तिचे डोळे भरून आले. तिला बघून आध्याला आनंद झाला, पण तिचे असे स्कार्फ मागे लपणे तिला आवडले नव्हते. तू कुठली चोरी केलीस का, की कुठला गुन्हा? हाताची घडी घालून आध्या रोखून तिला बघू लागली. वीणाने गडबडून तिच्याकडे पाहिले. वहिनी साहेब, अहो. हे बघ वीणा, तुला असे स्वतःला लपवून ठेवण्याची काही एक गरज नाही, आणि आता तर नाहीच नाही. तू आदर्श आहेस मुलींसाठी. संकट कितीही येऊ दे, त्यातून निघण्याची आपली तीव्र इच्छा, हिंमत आणि मेहनत असायला हवी, हे तू आज सिद्ध केलेस. तू उलट ताटमानेने समाजात वावरायला हवेस. बघू तुला कोण काय बोलते. कोणी कितीही चांगले काम केले तरी तिला बोलणारे लोक आहेतच, आणि वाईट काम केले तरीही बोलणारे आहेत. मग लोकांना का घाबरायचे? तुझा चेहरा तुझी ओळख आहे, आणि ती ओळख कधी असे स्कार्फ मागे लपवू नकोस. आध्याने लगेच तिच्या चेहऱ्यावरचे स्कार्फ काढले, तिच्या डोळ्यावरचे गॉगलही. वीणा पाणावलेल्या डोळ्यांनी आध्याकडे बघत होती. तर वीणाला बघून मात्र सगळे शॉक झाले. रवीना? ही रवीना आहे ना? रवीना नाही, ॲक्टर वीणा मराठे. अहो तीच ती. काही नशीब नाही का हिचे? वहिनी साहेबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवले आणि तिचे भाग्य उजाळले. वहिनी साहेब परेस आहेत हो. प्रत्येक लोखंडाला सोनं बनवणं जाणतात. आता आपली कोमल बघा ना, नायब तहसीलदार झाली. कुठे गरीब घरची ती आज तालुक्यावर अधिकारी आहे. अहो पण रवीना, कुठे रात्रीची राणी असलेली ही आज सगळ्यांच्या हृदयाची राणी बनली की. आता बघा, कोल्हापुरात ही बातमी पसरली ना, लगेच सगळे गोळा होतील तिची एक झलक बघायला. किती सुंदर आहे ही. पिक्चरपेक्षा तर खऱ्या आयुष्यात सुंदर दिसते. काय लावत असेल ही? आपल्याशी बोलेल का? लोकांच्या चर्चा कानावर पडत होत्या. मीना भिरभिरत्या नजरेने जमलेल्या लोकांना बघू लागली. कधी काळी स्त्रियांच्या ज्या डोळ्यात तिरस्कार आणि पुरुषांच्या डोळ्यात वासना दिसायची, आज त्या डोळ्यात कुतूहल होते. त्या एकटक वीणाकडे बघत होत्या. पहिले घाबरलेली वीणा मात्र आता सावरली होती. नमस्ते, तिने हसून सगळ्यांना अभिवादन केले, आणि चमत्कारच झाले म्हणावे. सगळे एकत्रच तिला भेटायला तुटून पडले. विद्युत दूर उभा राहून तिला बघत होता, तर आध्याही बाजूला होत हसतच वीणाला बघत होती. कुठे वाडीत टाकलेली ती आज लोकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. समाधान वाटले तिला, आणि स्वतःच्या निर्णयाचा अभिमान. जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने वर येतो, चमकतो, तेव्हा गतकाळात तुम्ही काय होतात, तुम्ही काय चुका केल्या, तुम्ही कसे होतात याकडे कोणीही बघत नाही. कारण तुमचे यश त्या सगळ्यावर वरचढ ठरत असते. सगळ्यांचा निरोप घेऊन आध्या वीणाला सोबत घेऊन मोहिते पाटील वाड्याच्या दिशेने निघाली. त्यांच्या मागे विद्युत.
हा म्हणता वीणा मराठे कोल्हापूरमध्ये आल्याची बातमी पूर्ण कोल्हापुरात पसरली. जो तो वीणाची एक झलक बघायला मोहिते पाटीलच्या वाड्याच्या दिशेने निघाले. आध्या कारमधून उतरलीस की एकच आवाज वाड्यात घुमला. तू परत मला फसवलेस ना? दरवाजात दत्त बनून उभा असलेला 7 वर्षाचा विक्रम, दोन्ही हात कमरेवर, लटक्या रागाने भरलेले डोळे तिच्यावर रोखलेले, आणि आध्याने जीभ चावली. सॉरी, ते मी निघालेच होते, पण मध्येच एक काम आले तर तिकडे जावं लागलं. आध्या छोटं तोंड करून त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. आध्या, अहो किती उशीर, मुलं वाट बघत होती तुमची. आणि विक्रम तर शाळेतून आल्यापासून उपाशीच आहेत. तुम्हाला माहीत आहे ना, ते तुमच्या हातचेच खातात. आता जा लवकर, फ्रेश व्हा आणि भरवा त्याला. अहिल्याबाई बाहेर येत आध्याला काहीसे कठोर स्वरात बोलल्या. आध्या काही बोलेलच की अहिल्याबाईची नजर तिच्या मागे उभ्या असलेल्या वीणावर पडली. त्या पहिले तर अनोळखी नजरेने तिला बघत होत्या, पण ओळख पडली तसे त्यांचे एक्सप्रेशन बदलले. ही इथे काय करत आहे? अहिल्याबाईने आध्यावर जडजडीत कटाक्ष टाकले. त्यांचा कणखर आवाज ऐकताच वीणाने नजर झुकवली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.